मोबाईलच्या संदर्भात एक छोटी चूक जर केली तर तुम्ही रस्त्यावर याल. सिम कार्डच्या संदर्भात अतिशय कडक कायदा सरकारने आणलेला आहे आणि याची माहिती दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेली आहे. बहुत कड़े प्रावधान भी किए गए। 3 साल और 50 लाख रुपए तक का जुर्माना लगाया गया है। मोबाईलच्या संदर्भात एक छोटी जरी चूक तुम्ही केली तर तुम्हाला 3 वर्षापर्यंत जेल होईलच, पण दंड इतका असेल की घर जमीन जुमला विकून देखील भरता येणार नाही, इतका मोठा दंड भरावा लागेल. प्रत्येकाकडे आज मोबाईल आहे आणि मोबाईल आहे तर सिम कार्ड असणारच. आणि काही लोकांकडे एक काय 2-2 सिम देखील वापरतात. जर प्रत्येकाच्या घरात बघितलं तर 2-4 सिम कार्ड तर सापडतातच. मग या सिम कार्ड संदर्भात एक नवीन कायदा आलाय. हा नवीन अधिनियम दूरसंचार विधेयक 2023 नावानं संसदेमध्ये हे बिल पास देखील झाले. राष्ट्रपतींकडे हे त्यांच्या सहीसाठी मंजुरीसाठी पाठवलेलं आहे आणि अगदी काहीच दिवसामध्ये अगदी कडक कायद्याचं याचं रूपांतर होणार आहे. हा कायदा इतका जबरदस्त आहे की मोबाईलच्या संदर्भात एक छोटीशी चूक, एक छोटीशी निष्काळजी जर तुमच्याकडनं नजर चुकीने जरी झाली तरी तुम्ही बर्बाद व्हाल. याचा दंडच इतका आहे की सगळं विकलं तरी तुम्ही तो दंड भरू शकता येणार नाही. दूरसंचार मंत्री असंही म्हणाले की हा कायदा करण्यामागचा उद्देश मोबाईलद्वारे होणारे फ्रॉड कमी करण्यासाठी तसेच मोबाईल वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी. तर मग आज आपण पाहतोय की नेमकं कोणती अशी ती चूक आहे की जी तुम्हाला घरदार विकायला लावू शकते. तुम्ही काय सावधानी बाळगायला पाहिजे, कशी काळजी घ्यायला पाहिजे. जर तुमच्याकडे मोबाईल असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं अगदी गरजेचं आहे, कारण की व्हिडिओमध्ये आपण माहिती अतिशय कमी वेळात सांगणार आहोत. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. लोकसभेमध्ये दूरसंचार विधेयक 2023 हे पारित करण्यात आलेलं आहे, जो पूर्वीचा टेलिग्राफ अधिनियम 1885 ची जागा घेणार आहे. हे विधेयक दूरसंचार सेवा याचा विस्तार, विकास आणि त्याचं सुरक्षित संचालन याविषयी कडक कायदे करण्यासंबंधी असणार आहे. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की या कायद्याअंतर्गत कोणाच्याही नावावरील सिम कार्ड कोणीही वापरू शकत नाही. म्हणजेच काही लोक असे असतील, आता बऱ्याच वेळा आपल्या घरात देखील एखाद्या दुसऱ्याच्या नावावर सिम असतं आणि दुसराच वापरत असतो. वडिलाच्या नावावरचं सिम मुलगा वापरत असतो, बहिणीच्या नावावरचं सिम दुसरा तिचा भाऊ किंवा भावाच्या नावावरचं बहीण, हे असे प्रकार आपल्याकडे होतातच. पण हा जो अधिनियम आहे किंवा हा जो विधेयक आहे हे त्याच्यासाठी नाही आहे. यामध्ये 2 प्रमुख गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. एक अशी निष्काळजी, अशी चूक जर तुमच्याकडनं झाली तर तुम्हाला जवळपास 3 वर्षाची जेल आणि इतका मोठा दंड की तो तुम्हाला बर्बाद करू शकेल. आता पहिली गोष्ट याच्यामध्ये जी अंतर्भूत करण्यात आलेली आहे ती म्हणजे फर्जी डॉक्युमेंट किंवा बनावट डॉक्युमेंटवर सिम कार्ड जर तुम्ही घेतलेला असाल तर तुम्ही याच्या लपेटामध्ये याल आणि तुम्ही दंड तसेच जेलसाठी देखील पात्र असाल. आता तुम्ही म्हणाल फर्जी डॉक्युमेंटवर आता सिम कुठे मिळतं, पण तुमच्या माहितीसाठी सांगायचं झालं तर हे जे बायोमेट्रिक आहे किंवा आधार आहे तर हे 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्षापूर्वी नव्हतं. बरेचसे लोक एखाद्याचं डॉक्युमेंट, दुसऱ्याचा फोटो, तिसऱ्याचं ID असं वापरून त्या ठिकाणी सिम कार्ड घ्यायचे आणि काही सिम कार्ड विक्रेते देखील कोणत्याही डॉक्युमेंट नसताना अगदी त्यांच्याकडे जे उपलब्ध डॉक्युमेंट आहे त्याच्यावर देखील सिम कार्ड तात्काळ देऊन टाकायचे, कारण की त्यांना नफा मिळवायचा असायचा. मग असं जो न सिम कार्ड 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष जर असं सिम कार्ड तुमच्याकडे असेल जे तुमच्या एखाद्या मित्राच्या नावावर किंवा एखादा असा तुमचा परिचित व्यक्ती जो आता परिचितमध्ये नाही आहे, अशा व्यक्तीवरचं तुमचं जर सिम तुम्ही वापरत असाल तर हे तात्काळ तुम्ही एकतर ते बंद करायला पाहिजे किंवा कुठलीही प्रोसेस करून ते तुमच्या नावावर करून घ्यायला पाहिजे. तुमच्या नावावर नाही तर तुमच्या फॅमिलीमधल्या नावावर किंवा तुमच्या नातेवाईकाच्या तरी नावावर करून घ्यायला पाहिजे, कारण की तुम्ही या नियमाअंतर्गत तुम्ही दोषी सापडू शकता. आणि हीच निष्काळजी तुम्हाला 3 वर्ष जेल आणि जवळपास इतका मोठा दंड की तो तुम्ही भरू देखील शकत नाही. तुम्ही बर्बाद व्हाल, इतकी मोठी अडचण येऊ शकते. आता तुम्ही मला दुसऱ्याच्या नावावरचा सिम जरी आम्ही पूर्वी कधी घेतला असेल तर मग त्याने असं काय होईल, आम्ही तर आमचं सिम वापरतो. पण आता पुढची जी गोष्ट आहे जी अगदी तुमच्याकडून होऊ शकते तर ती काय, आता बरेचसे लोक असे आहेत की जे दुसऱ्याच्या नावावर सिम चालवत असतात. मग काय होतं, पूर्वी एखादा माणूस ओळखीचा असतो किंवा एखादा जो दुकानदार आहे त्याच्याकडे आपण जातो आणि मग बऱ्याच वेळा हे तो काय करतो, त्याच्याकडे अवेलेबल असणारे डॉक्युमेंट किंवा एखाद्या बायोमेट्रिक म्हणजे एखादं जुनं सिम असेल तर तो देतो आणि हे वापर म्हणतो. पण होतं काय की एखादा व्यक्ती आहे, आपल्या परिचित आहे, एवढा खास परिचित नाही आहे, तरी देखील आपण त्याच्या नावावरच्या सिमवरनं जर आपण कॉलिंग करायला लागलो, वापरायला लागलो, सुरळीतपणे वापरलं तर अडचण नाही, सरकार काही म्हणत नाही, घाबरवण्याचा उद्देश नाही. पण काय होतं, जर कुठली एखादी चूक झाली, एखादी अशी गुन्हेगारीयुक्त जर चुकीने तुमच्याकडून काही गोष्ट झाली, एखाद्या चौकशी झाली किंवा कुणी तक्रार केली
मग सरकार काय करणार, जे काही पोलीस खातं आहे ते चेक करणार, ते पाहणार की IMEI नंबर कोणता आहे, मग त्यावरनं ते ट्रेस होणार की मोबाईल तुमच्याकडे आहे, मग ते तुम्हाला पकडणार. तुम्हाला पकडल्यानंतर ते ज्याच्या नावावर सिम आहे त्याला देखील विचारणार, तो म्हणेल मला काहीच माहिती नाही, माझ्याकडे हे सिम देखील नाही, आणि मग तुम्ही तिथे आरोपी सिद्ध व्हाल. 100% अपराध तुमचा तिथे असेल. मग तुम्ही काहीही केलं असेल, काही याच्यावरनं काही चुकीचं ॲक्टिव्हिटी केली असेल किंवा नजर चुकीने तुमच्याकडून अशी काही गुन्हेगारी ॲक्टिव्हिटी झालेली असेल, किंवा तुम्ही एखाद्याला फोन दिला आणि त्याने फोन करून दुसरं काहीतरी काम केलं पण तुम्हाला ते माहिती नाही, पण सिम तिसऱ्याच्याच नावावर आहे, तिसऱ्याला जेव्हा विचारलं जातं तो म्हणतो मला काही माहिती नाही, म्हणजे यावरनं सिद्ध असं होतं की तुम्ही दुसऱ्याच्या नावावरचं सिम वापरत आहात, जो व्यक्ती तुम्हाला ओळखत नाही, आणि मग तुम्ही या कायद्याच्या कक्षेमध्ये येऊ शकता आणि मोठं नुकसान तुमचं होऊ शकतं. यामध्ये तुम्हाला 3 वर्ष जेल आणि 50 लाख रुपयाच्या दंडाचं प्रावधान त्याच्यामध्ये करण्यात आलेलं. तर असं हा नियम आहे. तर नक्कीच सिम कार्डच्या संदर्भात हा नियम कसा वाटला, तुमचं याच्याविषयी काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा. धन्यवाद.